जय शिवराय. 14 जानेवारी आलं. मकर संक्रांती आपल्याला पानिपतचं तिसरं युद्ध आठवतं. पण या तिसऱ्या महायुद्धामध्ये महाराष्ट्राची आणि मराठ्याची खूप मोठी हानी झालेली आहे. हे पानिपतचं युद्ध मराठे हारलं असं म्हणणाऱ्यांनी एक पक्क डोक्यात ठेवा. मराठे हारले पण युद्ध मात्र जिंकले असंच म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेस पानिपतवर युद्ध सुरू झालं त्यावेळेस महाराष्ट्रातून मराठे लढण्यासाठी दिल्लीच्या तख्तापर्यंत गेले. यमुनेच्या काठावर जाऊन पानिपतचं युद्ध लढले. मराठे लढले, पडले, आडले, हारले. पण अफगाणचा बादशाह मोहम्मद शाह अब्दाली याच्या कानाखाली असा मराठ्यांनी तडाखा लावला की नंतर या मोहम्मद शाह अब्दालीने दिल्लीच्या तख्ताकडे नजर देखील वाकडं करून बघितलं नाही. म्हणून मराठे हारले नाही तर स्वाभिमानानं लढले आणि तो अभिमान आपण ठेवला पाहिजे. आणि त्यांच्या या शूर आणि धाडसी वृत्तीमुळं, लढण्यामुळं, सांडलेल्या रक्तामुळं आज आपण स्वाभिमानानं जगू शकतो. हा इतिहास आहे आणि हा इतिहास कोणीही चुकीचा सांगितला न पाहिजे, पसरवला न पाहिजे. सगळ्यात महत्वाचं या पानिपतच्या युद्धामध्ये 1 लाख बांगडी फुटली, 2 मोती गळाले, 17 मोहरा गळाल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याचं गणितच नाही. पण या वारणा असेल, भीमा असेल, इंद्रायणी असेल, गोदावरी असेल, मुळा मुठा असेल, या नद्या अश्रूंनी वाहिल्या. कारण या मराठ्यांसोबत या ठिकाणचे साळी, माळी, कोळी, महार, मान, मातंग, राजपूत, चांभार, कुंभार, मुसलमान देखील या युद्धामध्ये सहभागी होते. आणि मराठे राष्ट्र हितासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी दिल्लीच्या बादशाहच्या बाजूनं मोहम्मद शाह अब्दालीच्या विरोधात या पानिपतच्या युद्धामध्ये उतरले होते. कारण महाराष्ट्रातली जी काही वतनदारी असेल, देशमुखी असेल, ती दिल्लीच्या बादशाहानं या मराठ्यांना दिलेली होती, या महाराष्ट्रातील शूरांना, वीरांना दिलेली होती. म्हणून त्यांना दिल्लीच्या बादशाहाच्या बाजूनं राष्ट्रहितासाठी या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये उतरले आणि त्यांनी एक इतिहास घडवला की अफगाणिस्तानचा जो मोहम्मद शाह अब्दाली आहे त्याने नंतर दिल्लीच्या तख्ताकडे कधी जिंकून देखील त्यांच्या सैन्याला वाटलं की आपल्याला या ठिकाणची जी राजगादी आहे ती परवडणार नाही. कारण इथलचे जे वीर आहेत, जे शूर आहेत, ही माणसं आहेत, हे आपल्याला सुखानं राहू देणार नाहीत. म्हणून मराठे हारले म्हणणाऱ्यांनी पक्क लक्षात ठेवायचं, मराठे हारले नव्हते, स्वाभिमानानं लढले होते. आणि त्यांनी इतिहास रचला. आटकेपार झेंडे लावणारे हे मराठे पानिपतचं युद्ध हारले असतील पण ते त्यांनी युद्ध जिंकल्यातच जमा होतं. म्हणून या पानिपतमध्ये हुतात्मा आलेल्या सर्व या योद्ध्यांना विनम्र अभिवादन, मानाचा मुद्रा. आणि कोणी जर म्हणत असेल मराठे हारले होते तर मराठे हारले नव्हते, तर ते लढले होते आणि त्यांनी इतिहास घडवला होता. जिएंगे तो और भी लढेंगे हा कानमंत्र आणि शूरवीरांची ताकद आजही कानात गुणगुणतो. म्हणून मराठे हारले नाही तर लढले आणि शेवटपर्यंत त्यांनी स्वाभिमान, अभिमान गमावू दिला नाही आणि इतिहास रचला. जय जिजाऊ, जय शिवराय.